माझं नाव मीरा. एका छोट्या शहरात मी जन्म घेतला. माझे बाबा माझ्या लहानपणीच आम्हाला सोडून गेले होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी खूप विचार करावा लागायचा. आईने लोकांच्या घरी भांडी घासून, झाडू मारून मला वाढवलं. त्यामुळे मला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पण त्यामागचं कारण म्हणजे पैशांची कमतरता आणि आईला माझा आधार हवा होता. शिक्षण सुटल्यानंतर मी अनेक ठिकाणी नोकरी शोधली. पण कुठेच कोणी मला नोकरीवर ठेवण्यास तयार नव्हतं. शेवटी शहरातील एका मोठ्या ज्वेलरी शोरूममध्ये मला सेल्स गर्ल म्हणून नोकरी मिळाली. दुकानाच्या मालकाचं नाव श्यामलाल होतं. त्यांचं वय सुमारे 55 वर्ष असावं. ते खूप श्रीमंत होते, पण ते कायम आपल्या बायकोविषयी तक्रार करत असत. त्यांच्या घरीसुद्धा वातावरण काहीच ठीक नव्हतं, पण ते माझ्याशी मात्र नेहमी चांगले वागत. ते माझ्यावर कधीही रागवत नसत. पण मालकाची एक विचित्र गोष्ट अशी होती की ते अनेकदा शोरूम सोडून कोणत्याही वेळी घरी निघून जात असत. जाताना त्यांचा चेहरा उतरलेला असायचा आणि परत यायचे तेव्हा पूर्णपणे घामेघूम होऊन परत यायचे. जणू त्यांच्या मनात एखादं मोठं वादळ दडलेलं असावं. त्यांची अशी अवस्था पाहून मी अनेकदा विचारायचे, सर, सर्व काही ठीक आहे ना? पण ते फक्त एवढंच म्हणायचे, काही नाही मीरा, तू फक्त तुझं काम कर. हळूहळू मला काहीतरी नक्कीच मोठा प्रॉब्लेम आहे असं जाणवायला लागलं. या एका शंकेने माझ्या मनात प्रश्नांची वादळं उठायला लागली. शेवटी श्यामलाल सेठ यांच्या मागे काय आहे, त्यामुळे ते इतके घाबरलेले असतात आणि ते घाबरण्यामागची गोष्ट माझ्यापासून का लपवत आहेत? तर रात्री मी आईला ही गोष्ट सांगितली तेव्हा आई फक्त एवढेच म्हणाली, मीरा, दुसऱ्यांच्या घरातल्या गोष्टीत पडू नकोस. तू फक्त तुझ्या कामाशी काम ठेव. आई बरोबर होती, पण माझं मन कुठे ऐकते? असे 4 महिने गेले. एक दिवस अचानक श्यामलाल सेठनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. मी घाबरून त्यांच्यासमोर उभी राहिले होते, पण त्यांनी खूप प्रेमाने मला सांगितलं, मीरा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी म्हणाले, हो सेठ. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, जसं ते एखादा मोठा आणि कठीण निर्णय घेत असावेत. तुझं लग्न मी माझ्या मुलासोबत लावून देऊ इच्छितो, असं ते म्हणाले. तेव्हा मला क्षणभर वाटलं की मी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. म्हणून मी पुन्हा म्हणाले, काय? ते पुन्हा म्हणाले, तुझं लग्न मी माझ्या मुलासोबत लावून देऊ इच्छितो. पण का सेठ? त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. फक्त एवढंच म्हणाले, तू होकार दे मीरा, तुझं भविष्य उज्ज्वल होईल. आणि हो, माझ्या मुलाची एकदा भेट घे. तो वाईट मुलगा नाही. हे सगळं माझ्यासाठी एखाद्या धक्क्यासारखं होतं. मी गरीब होते, ते श्रीमंत. मी नोकर वर्गात, ते मालक. हे नातं कसं शक्य आहे? पण काहीच दिवसात माझं लग्न त्यांचा मुलगा अमोलसोबत पार पडलं. लग्नात ना काही मोठा थाटमाट होता, ना माझ्या नातेवाईकांना बोलावण्यात आलं होतं, ना मित्रमैत्रिणींना. सगळं खूपच शांततेत आणि घाईघाईत घडलं. लग्नाच्या मंडपात बसून मी एकच गोष्ट वारंवार पाहत होते. श्यामलाल सेठ वारंवार घड्याळाकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम होता आणि ते वारंवार कोणाशी तरी फोनवर बोलत होते. अमोल शांतपणे बसलेला होता. त्याच्या डोळ्यातही लग्न झाल्याचा आनंद दिसत नव्हता. त्या क्षणी मी समजून गेले की हे लग्न कुठल्याही साध्या सोप्या कारणामुळे झालेलं नाही. यामागे काहीतरी मोठं गुपित लपलेलं आहे. लग्नानंतर मी श्यामलाल सेठच्या घरी आले. आता मी त्यांची नोकर नव्हे, त्यांच्या घरची सून होते. पण त्या घरातलं वातावरण अजिबात जुळवून येत नव्हतं. सासूबाई माझ्याशी एक शब्दही बोलत नसत. अमोलसुद्धा माझ्यापासून कायम लांबच राहायचा. रात्रीही तो अनेकदा उशिरा घरी यायचा. एके रात्री मी त्याला थेट विचारलं, तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस ना? अमोल एकदम दचकला, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त एवढंच म्हणाला, मीरा, हे सर्व बाबांनी घडवून आणलं आहे आणि माझा नाईलाज. नाईलाज? कसला नाईलाज? अमोल, काय आहे ते गुपित जे सगळं माझ्यापासून लपवत आहात? लग्नानंतर काहीच दिवस झाले होते, पण मला जाणवायला लागलं की या घरात काहीतरी खूप विचित्र आहे. रात्रीच्या शांततेत कधी दारावर टकटक ऐकू यायची, तर कधी फोनची रिंग वाजायची. पण याचं मला कोणीच उत्तर देत नसे की कोण आहे, असे का घडत आहे. दिवस असेच निघून जात होते. एक दिवस रात्री मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेले होते. तेव्हाच मी पाहिलं की अमोल दबक्या पावलांनी बाहेर जात होता. मी आवाज दिला, अमोल, इतक्या रात्री कुठे जातो आहेस? तो दचकला. मला त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याने जबरदस्तीने हसत उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तू आत जा मीरा, मी थोड्याच वेळात येतो. पण मला तेव्हा पूर्ण खात्री झाली होती
की काहीतरी खूप मोठं लपवलं जातंय. दुसऱ्या दिवशी मी पूर्ण घर नीट लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली. तेव्हाच माझी नजर वरच्या जुन्या खोलीकडे गेली, जी कायमच बंद ठेवलेली असायची. मी सासूबाईंना विचारलं, आई, ती वरची खोली कायम बंद का असते? हे ऐकताच त्या खूप रागावल्या. तुला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? मीरा, तू तुझ्या खोलीत राहा, स्वयंपाक कर, घर सांभाळ, एवढंच बघ. त्यांचा तो राग माझ्या मनात अजून अस्वस्थता निर्माण करून गेला. शेवटी त्या खोलीत असं काय होतं, काय गुपित लपवलेलं जात होतं त्या दाराआड? माझ्या सासूबाई नेहमी गप्प गप्प असायच्या. त्या माझ्याशी बोलायच्या नाही, ना राहुलशी फारसं काही बोलायच्या. एक दिवस मी धाडस करून त्यांच्या खोलीत गेले आणि विचारलं, आई, तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भीती आणि द्वेष दोन्ही स्पष्ट दिसत होता. त्या फक्त एवढ्याच म्हणाल्या, मीरा, ज्या दिवशी या घराचं खरं सत्य तुझ्यासमोर येईल ना, त्या दिवशी तू स्वतःहून आम्हा सर्वांपासून दूर जाशील. त्यांचे असे बोलणे ऐकताच माझ्या अंगातलं रक्त गोठल्यासारखं झालं. शेवटी ते कोणतं असं सत्य होतं जे मला माहीत नव्हतं. त्यामुळे आता मी स्वतःच माझ्या लग्नाच्या निर्णयावर घाबरायला लागले होते. एक दिवस अमोल ऑफिसला गेला होता आणि त्या दिवशी सासूबाई मंदिरात गेल्या होत्या. घरात फक्त मी एकटीच होते. मी संधी साधून त्या कायम बंद असलेल्या खोलीची चावी शोधू लागले. ड्रॉवरमध्ये एक जुन्या किल्ल्यांचा गठ्ठा सापडला. त्यातच ती चावी होती. मी हळूहळू दरवाजा उघडला आणि आत गेले. खोलीत खूप जुन्या वस्तू ठेवल्या होत्या. एक लोखंडी कपाट, काही जुन्या पेट्या आणि भिंतीवर एक फोटो, तो श्यामलाल सेठ आणि त्यांच्या छोट्या भावाचा. मी कपाट उघडलं तर त्यात एक फाईल ठेवलेली होती. फाईलवर लिहिलं होतं, अमानत. मी थरथरत्या हाताने ती फाईल उघडली. त्यात काही जमिनीचे कागद, जुन्या दागिन्यांच्या पावत्या आणि एक मृत्यूपत्र होतं. मृत्यूपत्रावर श्यामलाल सेठ यांच्या छोट्या भावाचं नाव होतं. मी वाचलं, जर माझ्या आयुष्यात काही घडलं तर माझी संपूर्ण संपत्ती अनाथ आश्रमाला जाईल. माझं डोकंच गरगरायला लागलं. श्यामलाल सेठचे छोटे भाऊ पण, ते कुठे आहेत? आणि अमोल, तो तर श्यामलाल सेठचा मुलगा आहे. मग त्या मृत्यूपत्रात उल्लेख असलेला मुलगा कोण होता? खरं तरी काय आहे? आणि हे मृत्यूपत्र नक्की कोणासाठी होतं? कोणा दुसऱ्याच्या मुलासाठी ते होतं का? काहीतरी मोठं गुपित नक्कीच होतं. त्याच रात्री मी अमोलला विचारलं, तुझे काका कुठे आहेत? तेव्हा अमोलच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मीरा, तू ती खोली उघडली होतीस का? मी हळूच होकार दिला. तो ताबडतोब म्हणाला, त्या खोलीत जे काही लपवलेलं आहे ते जर बाहेर आलं तर लोक बाबांना जेलमध्ये टाकतील आणि लोक तुला या घरातून दूर करतील, तुझीच बदनामी करतील. मीरा, प्लीज, हे गुपित उलगडण्याचा प्रयत्न करू नकोस. ते गुपितच राहू दे. पण आता खूप उशीर झाला होता. माझी उत्सुकता माझ्यात एक पेटलेली आग झाली होती. मी हे सगळं समजून न घेता शांतच बसू शकत नव्हते. काही दिवसांनी मी पुन्हा त्या खोलीत गेले आणि ती फाईल नीट वाचायला लागले. त्यात अजून एक पत्र होतं, ज्यात लिहिलं होतं की श्यामलाल सेठच्या लहान भावाने त्यांच्याकडून खूप आधी कर्ज घेतलं होतं आणि आता तो आपला हिस्सा मागायला येणार होता. पण एक रात्री तो अचानक गायब झाला. पोलिसांनी खूप शोध घेतला, पण त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही. पण शेवटची जागा जिथे तो दिसला होता ती जागा म्हणजे हेच घर होतं. हेच घर जिथे मी सून म्हणून आले होते. आता माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. काय? श्यामलाल सेठनी स्वतःच्या भावाचं काही बरं वाईट केलं होतं का? मी हे सगळं अमोलला सांगितलं तेव्हा तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याने सांगितलं, बाबांनी मला जबरदस्ती तुझ्यासोबत लग्न करायला लावलं, कारण तू नेहमी बाबांच्या जवळ राहतेस आणि तुला कधी ना कधी हे सगळं समजू शकतं. म्हणून बाबांना वाटत होतं की तू आमच्या कुटुंबाचा भाग झालीस तर कधी काही उघड झालं तरी तू आमच्या विरुद्ध जाणार नाहीस. तेव्हा मला असं वाटलं की माझं संपूर्ण आयुष्य एका खोट्यावर उभं आहे. त्यामुळे मी रडतच राहिले आणि अमोल मला शांत करत राहिला. पण आता सत्य हे होतं की मी या गुपिताची एक भागीदार बनले होते. एक असं गुपित ज्याचा थेट संबंध माझ्या नवऱ्याच्या वडिलांशी. मी हे सगळं आईला सांगितलं. आई म्हणाली, मीरा, सत्य कितीही भयंकर असलं तरी एक दिवस ते बाहेर येतं. त्यामुळे तुला आता घाबरून चालणार नाही. तुझा नवरा निरपराध असेल तर तो तुझ्या पाठीशी उभा राहील, पण सत्य लपवणं हेही पापच आहे. आईच्या शब्दांनी मला धीर दिला. मी ठरवलं, आता हे गुपित मी स्वतःच दडवून ठेवणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आमच्या घरात आले. कोणीतरी एक गुपचूप चिठ्ठी पाठवली होती, ज्यात श्यामलाल सेठ यांच्या लहान भावाच्या गायब होण्याबाबत
आणि त्यांच्यावर संशय असल्याबाबत लिहिलं होतं. श्यामलाल सेठच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा घाम फुटला, पण यावेळी ते माझ्याकडे रोखून पाहू लागले. जणू त्यांच्या नजरेत तो प्रश्न होता, हे सगळं तू केलं आहेस का? मी काहीच बोलले नाही, शांत राहिले. पोलिसांनी पूर्ण घराची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शोधू लागले. जेव्हा ते जुन्या खोलीत पोहोचले तेव्हा मी पाहिलं, श्यामलाल सेठचा श्वास वाढला होता. कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. शेवटी पोलिसांना ती फाईल सापडली आणि काही जुने कपडे सापडले आणि कपाटाच्या मागच्या भिंतीत एक संशयास्पद फट दिसली. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच त्या भिंतीवर हात मारला तर ती भिंत आतून पोकळ असल्याचा आवाज आला. मग ताबडतोब कामगारांना बोलावण्यात आलं आणि भिंत फोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. मी आणि अमोल एका कोपऱ्यात उभे होतो. माझ्या सासूबाई मात्र हनुमान चालीसा मोठ्या आर्ततेने म्हणत होत्या. जणू काही त्यांनी काही पाप केलं आहे आणि आता त्या क्षमा मागत आहेत. भिंत फोडल्यावर आतून एक लोखंडी पेटी बाहेर आली, संपूर्णपणे गंजलेली, जुनी. त्यात नक्कीच काहीतरी लपवलेलं होतं. पोलिसांनी ती पेटी उघडली तर त्यात काही कपड्यांसोबतच एक जुन्या हाडांचे गाठोडे आणि एक जुनी सोन्याची साखळी होती. श्यामलाल सेठ तिथे जमिनीवर बसले. त्यांच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. अमोलने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं, ही मानवी हाडे आहेत. याचा अर्थ ही हाडे तुमच्या बेपत्त्या भावाची असू शकतात. त्यामुळे आम्हाला DNA चाचणी करावी लागेल. त्यानंतर त्या रात्री श्यामलाल सेठला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हा पूर्ण वस्तीत खळबळ माजली. ज्या श्यामलाल सेठचं नाव मदतीसाठी घेतलं जायचं, जे समाजात दानशूर, प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जायचे, त्यांच्यावर आता मानवी हत्या केल्याचा संशय होता. तो आता आपल्या स्वतःच्या भावाच्या खुनाच्या आरोपाखाली अटकेत होता. जेलमध्ये जाण्यापूर्वी काही दिवस अगोदर एका रात्री श्यामलाल सेठ मीराच्या खोलीच्या दरवाजासमोर उभे होते. मीराने दरवाजा उघडला आणि त्यांना समोर पाहून ती क्षणभर मागे सरकली. सेठनी थरथरत्या आवाजात सांगितलं, मीरा, मी तुला सून म्हणून आणलं, कारण मला वाटलं तू या घराचं गुपित कधीही बाहेर जाऊ देणार नाहीस. पण तू तर ते केलंस जे माझ्या स्वतःचा मुलगा सुद्धा करू शकला नाही. मीराच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यात कुठेही पश्चाताप नव्हता. फक्त सत्यासाठी घेतलेल्या निर्णयाचं दुःख होतं. ती म्हणाली, जर खोटं लपवण्यासाठी मी सून झाली असे तुम्हाला वाटत असेल तर मी कामवालीच राहिले असते. त्या दिवशी सेठ पहिल्यांदाच तिच्याकडे पाहून रडले होते. मीराचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. अमोल पूर्णपणे तुटून गेला होता. त्याने माझ्यासमोर डोकं ठेवत हळूच म्हटलं, मी कधीच बाबांना अशा स्वरूपात पाहिलेलं नव्हतं मीरा. मी काय करू? अमोल विवश होऊन म्हणाला. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, तू काही चुकीचं केलं नाहीस अमोल, पण आता तुला सत्याची बाजू घ्यावीच लागेल. हीच आपल्या नात्याची खरी पायाभूत गोष्ट आहे. त्याच रात्री मला कपाटात सेठची एक जुनी डायरी सापडली, जी कदाचित ते विसरले होते. मी थरथरत्या हाताने ती डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, भावाने मला वारंवार धमकावलं होतं की तो सगळ्यांना सांगेल की मी त्याची जमीन हडप केली आहे. जर ती जमीन त्याच्याकडे परत गेली असती तर माझी प्रतिष्ठा संपली असती. म्हणून मी त्याला कायमचा गप्प केला. कोणाला कधीच हे गुपित समजता कामा नये. हेच योग्य आहे. माझा हात थरथरत होते. डोकं गरगरायला लागलं होतं. या डायरीने शेवटचं सत्य उघडं केलं होतं, ते सुद्धा पुराव्यासकट. अमोलने शेवटी पोलिसांना सर्व काही सांगितलं. त्याने डायरीसुद्धा पोलिसांच्या हाती दिली. तो आपल्या वडिलांवर रागवलेला नव्हता, पण तो खोट्या जगात जगणंही स्वीकारू शकत नव्हता आणि मला त्याचा अभिमान वाटत होता. मी त्याचे हात हातात घेत म्हणाले, आता आपलं नातं सत्यावर उभं राहिलं आहे. जे खोट्याचं ओझं होतं ते आता उतरलं आहे. जेव्हा सेठला तुरुंगात पाठवण्यात आलं तेव्हा माझ्या सासूबाई माझ्या पायावर कोसळल्या. त्या म्हणाल्या, बाळा, मला माफ कर. मला सगळं माहीत होतं, पण मी काहीच करू शकले नाही. मी खूप कमजोर पडले होते. सासूबाई म्हणाल्या. मी त्यांचा हात धरला आणि हळूच म्हणाले, तुम्ही खरं लपवून ठेवलंत, पण आता काहीही उरलेलं नाही. आता तुम्ही माझ्यासाठी आईसारख्या आहात. आपल्यालाच हे घर सावरायला लागेल. पुढे अनेक महिने कोर्टात केस चालली. कोर्टात सर्व पुरावे ठोस होते. सेठला जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली. जेव्हा अमोलने न्यायालयात आपल्या स्वतःच्या वडिलांविरुद्ध साक्ष दिली तेव्हा सुनावणीनंतर तो तासनतास एका उद्यानात एकटाच बसून राहिला होता. मीरा त्याला शोधत शोधत तिथे पोहोचली. अमोल एका बाकावर मान खाली घालून बसला होता. मीराने त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून घेतलं.
अमोलचा आवाज थरथरत आणि तुटलेला होता. बाबांना मीच तुरुंगात पाठवलं मीरा. मुलगा असून मी हे सगळं कसं केलं? अमोल हळू आवाजात म्हणाला. मीराने त्याचं डोकं हलकंसं थोपटलं आणि शांतपणे उत्तर दिलं. तू तुझ्या वडिलांना तुरुंगात पाठवलं नाहीस अमोल. तू एका खोट्याला गाडलं आहेस आणि खोटं हे विषासारखं असतं. त्याचं संपणंच योग्य असतं. अमोल तिच्या मांडीवर डोकं ठेवून इतका रडला जणू वर्षानुवर्ष छातीत दडवून ठेवलेलं सगळं दुःख आज अश्रूंमधून वाहून गेलं होतं. त्या घटनेनंतर अमोल आणि मीराने मिळून ज्वेलरी शोरूम पुन्हा उभं केलं. हळूहळू मीरासुद्धा व्यवसायात सहभागी होऊ लागली होती. लोक म्हणायचे, ही तीच मुलगी आहे जी कधी सेल्स गर्ल होती. आज या घराची सून आहे आणि तिने सत्यासाठी लढा दिला. मीराने स्वतःमधली खरी ताकद ओळखली होती. आता तिला कोणत्याही सत्याची भीती वाटत नव्हती. एक दिवस आई तिच्या नव्या घरी आली. आईने मीराच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहिले आणि शांतपणे म्हणाली, मीरा लक्षात ठेव, परिस्थिती काहीही असो, सत्याची साथ कधीच सोडू नकोस. तुझ्या गरिबीने तुला मजबूत केलं आणि तुझ्या प्रामाणिकपणाने तुला विजयी केलं. मीराने आपल्या आईला घट्ट मिठी मारली. हा तिचा खरा विजय होता. आज तिच्याकडे ज्वेलरी शोरूम आहे, अमोलची साथ आहे आणि त्यांच्या नात्यात आता एकही खोटं उरलेलं नाही. सासूबाई मंदिरात जातात आणि गरिबांना मदत करतात. कदाचित त्याही आता आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करत असतील. मी विचार केला, जर त्या दिवशी मी प्रश्न विचारणं थांबवलं असतं तर आजही मी कुणाच्या पापाची गुपचूप साक्षीदार बनून राहिले असते. पण मी सत्याला आवाज दिला आणि तेच माझं बळ बनलं. श्यामलाल सेठला तुरुंगात पाठवून फक्त 3 महिने झाले होते, पण संपूर्ण वस्तीत आमची बदनामी पसरली होती. अनेक जुन्या नातेवाईकांनी आमच्याकडे तोंड फिरवलं. शोरूमवरही ग्राहक कमी येऊ लागले. अमोल दिवसेंदिवस खचलेला दिसायचा. रात्री मी त्याला खिडकीपाशी बसलेला पाहिलं. सिगारेटच्या धुरात तो त्याचं सगळं दुःख मिसळत होता. मी हळूच त्याच्या हातातून सिगारेट काढून घेतली आणि म्हणाले, अमोल, स्वतःला असं संपवू नकोस. जे झालं ते तुझ्यामुळे नव्हतं. तू सत्याची साथ दिलीस. हाच तुझा सर्वात मोठा विजय आहे. अमोलने पहिल्यांदा माझ्या डोळ्यात डोकावलं आणि त्याच्या आत कुठेतरी आशेचा एक नवा किरण उगम पावू लागला. आता शोरूम चालवणं केवळ अमोलची नाही तर माझीही जबाबदारी बनली होती. मी सगळ्या स्टाफला एकत्र केलं. त्या मुलींना ज्यांच्याबरोबर मी कधी सेल्स गर्ल म्हणून काम केलं होतं. मी त्यांना सांगितलं, आता हे शोरूम आपलं घर आहे. आपण सगळे मिळून पुन्हा याला उभं करू. सगळ्यांच्या चेहऱ्यावर परत एक विश्वास उमटला. त्या दिवशी मला जाणवलं, माझं गरीब असणं ही माझी कमजोरी नव्हे, माझी सर्वात मोठी ताकद होती. मला माहीत होतं गरिबांमध्ये आशा कशी जिवंत ठेवायची. एकदा मी मंदिरात गेले होते. तिथे काही बायका मला पाहून कुजबुजू लागल्या. पाहिलंत का, हिने आपल्या सासऱ्याला जेलमध्ये पाठवलं. मी ऐकलं पण काही बोलले नाही. मी देवासमोर उभी राहिले आणि मनातच म्हणाले, हे देवा, मला अजून बळ दे, ज्यामुळे मी कोणालाही कधीही सत्य बोलायला घाबरणार नाही. सासूबाईंचं मन पूर्णपणे तुटलेलं होतं. त्या अनेक तास मंदिरात बसून राहायच्या. एक रात्री त्यांनी मला सांगितलं, मीरा, लोक बोलतील, टोमणे मारतील, पण बाळा, तू कधीही सत्याच्या मार्गावरून हटू नकोस. तू जे केलं आहेस तेच बरोबर होतं. मी त्यांचा हात हातात धरला. आता त्या माझ्या सासू नव्हे, खरंच माझ्या आई होत्या. पण सगळं काही इतकं सोपं नव्हतं. अमोलला त्याचे स्वतःचे मित्र एकटं करून गेले होते. जे मित्र रोज त्याच्यासोबत पार्ट्या करायचे ते आता तो दिसला की रस्ता बदलायचे. कधीकधी अमोल रात्री माझ्यावर राग काढायचा. मीरा, तुझ्या सत्याने सगळं काही हिरावून घेतलं आहे. जर आपण गप्प राहिलो असतो तर किमान इज्जत तरी वाचली असती. त्याचे अश्रू माझं मन चिरायचे. मी रात्री शांतपणे त्याचे केस कुरवाळत बसायचे, कारण मला माहीत होतं सत्याची वाट ही एकटीच असते. हळूहळू मी शोरूममध्ये नवीन गोष्टी सुरू केल्या. डिझायनिंग क्लासेस, ऑनलाईन ऑर्डर, सोशल मीडियावर जाहिरात, सगळं काही, जे सेट कधी करू शकले नाहीत. लोक हळूहळू परत यायला लागले. आमच्या दागिन्यांच्या नव्या डिझाईनची शहरभर चर्चा होऊ लागली. मी अमोलला म्हणाले, पाहिलंस का, सगळं पुन्हा सुरळीत होऊ शकतं, फक्त आपण हार मानायला नको. अमोलने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हसून म्हणाला, मीरा, तू खरंच योग्य आहेस. तूच माझं स्वप्न आहेस, जे कधीही तुटू देत नाहीस. पण संकट इतक्या लवकर कुठे जातात. एका रात्री शोरूममधून घरी येताना मला एक अनोळखी नंबरवरून फोन आला आणि समोरून कोणीतरी बोललं, तू जे केलं ते बरोबर नव्हतं. तू जे सत्य उघड केलंस त्याची किंमत तुला चुकवावी लागेल. हा फोन ऐकून मी थरथर कापू लागले.
मी अमोलला काही सांगितलं नाही, कारण मला त्याच्यावर अजून ओझं टाकायचं नव्हतं. पण आता मला कळलं होतं, गुपित जरी उघडं झालं तरी सावली अजूनही जिवंत होती. थोड्याच दिवसात समजलं, श्यामलाल सेठचे जुने भागीदार घाबरत होते की त्यांचे गुन्हेही उघडकीस येतील. ते आम्हाला धमकावत होते, का तर कोर्टात त्यांची नावे येऊ नये म्हणून. अमोल म्हणाला, आता पुरे झालं मीरा, हे प्रकरण पुन्हा उकरून काढू नकोस. आता आपल्याला शांतता हवी आहे. पण मला माहीत होतं, जर मी हे पुरावे दिले नाही तर एखादं दुसरं कुटुंबही बर्बाद होईल. सत्य पुन्हा गाडलं जाईल. मी शांतपणे वकिलांशी संपर्क साधला आणि त्या जुन्या भागीदारांच्या सहभागांचे सर्व कागदपत्र त्यांच्याकडे दिले. मी अमोलला काहीही सांगितलं नाही. जोपर्यंत कोर्टाची नोटीस घरी आली नाही तोपर्यंत अमोल शांत होता. पण कोर्टाची नोटीस घरी आल्यावर अमोल खूप रागवला. तू माझं का ऐकलं नाहीस? मी म्हणाले, अमोल, आपण जेव्हा सत्यासाठी लढतो तर मग ते अर्धवट का सोडायचं? आता घाबरायचं काहीच कारण नाही. पुन्हा एकदा कोर्ट उघडलं. यावेळी सेठच्या भागीदारांविरुद्ध साक्ष देणं सोपं नव्हतं. खूप लोकांनी मला धमकावलं, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी अमोल माझ्यासोबत खंबीरपणे उभा होता. त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, आता जे काही होईल आपण दोघे मिळून लढू. सुनावणीच्या शेवटी तो भागीदारही पकडला गेला. कोर्टाने त्यालाही अनेक वर्षांची शिक्षा सुनावली. लोक म्हणू लागले, हीच ती मीरा आहे जिने एकटीने 2-2 राक्षसांना कोर्टापर्यंत पोहोचवलं. मी फक्त देवाकडे पाहत राहायची. मला असंच खोट्याच्या विरोधात बळ देत राहा. आता मी एकटी नव्हते. अमोलही माझा खराखुरा साथीदार बनला होता. आम्ही शोरूमचं नाव बदललं, मीरा ज्वेलर्स केलं. प्रत्येक त्या मुलीला मी तिथं नोकरी दिली ज्या कधी माझ्यासारख्या होत्या, गरीब, असहाय्य आणि घाबरलेल्या. आता त्या सगळ्या स्वतःच्या पायावर उभ्या होत्या. शेवटी मी माझ्या आईला सांगितलं, आई, आता मला काहीच भीती वाटत नाही. मी गरिबीशी लढायला शिकले आहे. वेळ पुढे सरकत गेली. कधी-कधी अमोल माझ्यापासून थोडा दूर जाऊन त्याच्या बाबांची जुनी खुर्ची घेऊन तो बसायचा. त्याला वाटायचं जणू त्याचे बाबा अजूनही त्याच्याकडे पाहत आहेत. मग तो हळूच पुटपुटायचा, बाबा, तुम्ही खरंच चुकीचे होतात का? का परिस्थितीने तुम्हाला असं बनवलं? मी सुद्धा एक दिवस तुमच्यासारखा होईन का? मीरा गप्प मागे उभी राहून हे ऐकत असे. मग ती हळूच पुढे जाई आणि त्याच्या खांद्यावर हलका हात ठेवून म्हणायची, अमोल, आपण परिस्थितीचे नाही, आपल्या निर्णयाचे नोकर असतो. तू तसा कधीच होणार नाहीस. मी हलकंच हसून म्हणाले. कोर्टाच्या निर्णयानंतर काही महिने गेले आणि आयुष्य थोडं स्थिर झालं आणि मग देवाने आम्हाला एक नवीन आनंदाची बातमी दिली. मी आई होणार होते. अमोलच्या डोळ्यात मी पहिल्यांदा खरं समाधान पाहिलं. त्याने माझ्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि म्हणाला, मीरा, या बाळाला आपण कधीच खोटं आणि भीतीच्या जवळ जाऊ देणार नाही. आपलं मूल सत्य आणि धैर्याचा मार्ग स्वीकारेल. मी मनापासून देवाचे आभार मानले. खरं तर ही माझ्या जिद्दीची आणि तपस्येची फलश्रुती होती. सासूबाई ज्या आता माझ्या हृदयातून आई झाल्या होत्या, त्या माझ्या प्रत्येक लहान सहान गरजेची काळजी घेत होत्या. त्या म्हणायच्या, ही सूनबाई जी कधी काळी याच घरात मोलकरीण होती, पण तीच आज याच घराला नवीन ओळख देणार आहे. मी त्यांच्या पाया पडले. आई, तुम्ही नसतात तर मी इतकी मजबूत झाली नसते. तरीही सगळं काही परिपूर्ण नव्हतं. वस्तीतील लोक अजूनही टोमणे मारायचे, ह्यांच्यामुळे आपल्या घरचा माणूस जेलमध्ये गेला. कधी-कधी अमोललाही वाईट वाटायचं, पण तो शांत बसून राहायचा. पण आता मी घाबरणारी नव्हते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी स्मितहास्याने द्यायचे. सत्याचं ओझं नसतं तर तो एक दिलासाच असतो. मी माझ्या पगारातून एक छोटा ट्रस्ट सुरू केला, मीरा सेवा संस्था, जिथे अशा महिलांना शिक्षण, रोजगार आणि आत्मनिर्भर होण्यासाठी प्रशिक्षण दिलं जायचं, ज्या घरगुती खोटेपणा आणि अत्याचाराच्या सावलीत दबल्या गेल्या होत्या. माझ्यासोबत माझी आई आणि सासूबाई आणि शोरूममधील माझ्या सहकारी मुलीही जोडल्या गेल्या. ही एक छोटी सुरुवात होती, पण खरा बदल याच गोष्टीच्या पावलांनी सुरू होता. आणि अमोल, तोही आता पूर्वी इतका कमकुवत राहिलेला नाही. त्याने आपली ओळख फक्त वडिलांच्या नावावरून काढून स्वतःच्या कर्तृत्वावर निर्माण केली होती. शोरूममधील डिझाईन्स आता अमोलच्या नावाने ओळखली जाऊ लागली होती. प्रत्येक मीटिंगमध्ये अमोल अभिमानाने म्हणायचा, जर मीरा नसती तर मी आजही खोट्या आयुष्यात अडकून पडलो असतो. हे ऐकून माझे अश्रू थांबत नव्हते. कदाचित हेच खऱ्या नात्याचं खरं यश होतं. तो दिवसही आला जेव्हा माझ्या कुशीत एक लहानसं बाळ आलं. त्याच्या पहिल्या गोड हसण्याचा आवाज ऐकून मी विचार केला, हा मुलगा त्या सत्याची जिवंत मिसाल बनेल ज्याच्यासाठी मी एवढं सगळं सहन केलं. अमोलने त्याचं नाव कबीर ठेवलं.
स्वप्नाच्या पोटातून जन्मलेला कबीर प्रकाशाचा प्रतीक होईल. आई म्हणून मी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते. आता माझी जबाबदारी केवळ अमोल किंवा माझ्या सासूबाईंपुरती मर्यादित नव्हती. आता मला माझ्या मुलासाठी अशी एक दुनिया उभी करायची होती जिथे कोणतीही स्वप्न भीतीखाली दबून जाणार नाही. मी माझ्या संस्थेत अजून काही मुलींना नोकरी दिली, नर्सरी सुरू केली, ज्यामुळे त्यांच्या मुलांनाही शिकण्याची संधी मिळाली. एक दिवस तुरुंगातून शेठची एक चिठ्ठी आली. मीरा, कदाचित मी तुझ्यावर अन्याय केला. मी तुला माझ्या बनावटी शराफतीच्या चौकटीत बंदिस्त करण्याचं ठरवलं होतं, पण तू मला माझी खरी जागा दाखवली. तुझा मुलगा माणूस होईल, जो मी कधीच होऊ शकलो नाही, खरा आणि मजबूत. तू मला माफ करशील का? हे वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, पण मनात कोणतीच तक्रार नव्हती. मी ती चिठ्ठी मंदिरात ठेवून दिली. तीच माझी माफी होती. एक दिवस कबीर शाळेतून रडत आला. बाबा, सगळे मला चोराचा मुलगा म्हणतात. अमोल ते ऐकून आतून कोसळला. मी कबीरला हृदयाशी कवटाळला आणि म्हणाले, बाळा, सत्य कधीच वाईट नसतं, फक्त लोकांना ते समजायला थोडा वेळ लागतो. एक दिवस तीच मुलं म्हणतील, तू सर्वात मोठ्या धाडशी व्यक्तीचा मुलगा आहेस. अमोलने माझा हात पकडला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, मीरा, कधी कधी भीती वाटते. कुठे मी पुन्हा तुटून पडणार तर नाही ना? मी म्हणाले, अमोल, तुझी भीतीच तुझं शस्त्र आहे. फक्त त्याच्याशी लढायला शिक. एकदा मी कबीरला घेऊन सेठला भेटायला तुरुंगात गेले. ते आता खूपच म्हातारे झाले होते आणि आता आजारीही राहू लागले होते. कबीरला पाहताच त्यांचे ओठ थरथरू लागले. हळुवारपणे त्यांनी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मीरा, कधी याला खोटं शिकवू नकोस. हा तुझ्या सत्याचा वारस आहे. ते कदाचित माझ्या नजरेला नजर मिळवू शकले नाहीत, पण त्यांचे हात थरथरत होते आणि त्याच दरम्यान माझी स्वतःची आईही खूप आजारी राहू लागली होती. मी तिच्यावर उपचार करून घेतले, पण एक दिवस रात्री तिने मला जवळ बोलावलं आणि म्हणाली, मीरा, तू आता माझी चिंता सोड. तू आता केवळ माझी मुलगी नाहीस, तू आता इतरांची आई झाली आहेस. तू तुझ्या गरिबीला शस्त्र बनवलंस. हाच खरा तुझा विजय आहे. आईच्या शेवटच्या क्षणी मी तिच्या खाटेजवळ बसली होती. आईचा श्वास हळूहळू मंदावत होता. आईने थरथरत्या हाताने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, मीरा, मी तुला मजबूत बनवलं होतं, पण तू एवढी मोठी भिंत होशील असा मी कधी विचारही केला नव्हता. तू हरली नाहीस आणि कधी हरूही नको. आईच्या कोरड्या डोळ्यांमधून शेवटचा चमकता उजेड माझ्याकडे बघत विझला आणि ती कायमची शांत झाली. मी आईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि हळूच पुटपुटले, आई, तू हरली नाहीस आणि मी कधीच तुला हरू देणार नाही. त्यानंतर मी पहिल्यांदाच कोणतेही अश्रू न घालता आपल्या आईला निरोप दिला. आईच्या 13व्या दिवशी मी मंदिरात एक व्रत ठेवलं. मी देवासमोर उभे राहून म्हणाले, हे देवा, कृपा करून मला इतके श्रीमंत कधीही करू नकोस की मी खोट्याशी मैत्री करू लागेल आणि इतकं गरीबही ठेवू नकोस की मी सत्य बोलायला घाबरेल. त्याच मंदिरात मी एक संकल्प घेतला. प्रत्येक वर्षी किमान एका गरीब मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मी उचलेल, जेणेकरून सत्याचं पीक कधी कमकुवत होणार नाही. त्या दिवशी माझ्या आत एक आई जन्माला आली होती. आईने माझा हात धरून शेवटचा श्वास घेतला होता. माझ्या हिमतीची मुळे तिथूनच उगम पावली आणि आता ती एक मजबूत खोड बनली होती. मी अनेकदा अंगणात एकटी बसलेली असायची आणि आकाशाकडे पाहायची, जणू आपल्या आईशी मनात संवाद करत असायचे. आई, हेच ते घर आहे जिथे मी कधी काळी एक मोलकरीण होते. आज मी या घराची मालकीण बनली आहे. पण आई, असं का वाटतं की सगळं सत्य समोर आल्यानंतरही काहीतरी अर्धवट राहिलं आहे? कधी कधी मी शांतपणे पडून राहायची, पण ते अश्रू माझ्या अंतर्मनातील ताकदीला अजूनही मजबूत करून जात होते. सेठला जेलमध्ये पाठवून बरेच महिने झाले होते. एक दिवस सासूबाईंनी माझ्या पायाजवळ हलक्याच हळदीच्या पुड्या ठेवल्या. त्या म्हणाल्या, बाळा, ही हळद पवित्र मान. हे घर आता तुझ्या सत्याने उजळले. मी माझ्या मुलाच्या बापाला झाकून पाप केलं. कधी तुझं क्षमा करण्याचं मन झालं तर मला माफी दे. मी पटकन त्यांच्या हातांना घट्ट पकडलं आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी ते क्षण एक पवित्र नात्याच्या नव्या सुरुवातीची साक्ष बनले. आई, या घराला खोट्याने बांधून ठेवलं होतं, पण मी खरं बोलूनच या घराला पुन्हा एकत्र केलं. तुम्ही माझ्या सासू नाही, आता माझी खरी आई आहात. माफीनाम्याच्या भिंती आता आपल्यामध्ये राहिलेल्या नाहीत. आता आई आणि मी, आम्हा दोघींच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो दिवस होता जेव्हा खोटेपणाची सावली शेवटी या घरातून निघून गेली.
कबीर आता मोठा होत होता. शाळेत मुलं त्याला विचारायची, तुझ्या आईने नेमकं काय केलं होतं? तेव्हा कबीर मोठ्या अभिमानाने सांगायचा, माझ्या आईने खोट्याशी लढा दिला होता. मी त्याला नेहमी एकच गोष्ट शिकवली, सत्य एकटं असतं, पण त्याचा विजय सर्वात मोठा असतो. आता माझं शोरूम एक ब्रँड बनलं आहे. आम्ही आमच्या शाखा अनेक शहरांमध्ये उघडल्या होत्या. माझी संस्था मीरा सेवा संस्था आता हजारो स्त्रियांची आवाज बनली होती. कधी सेल्स गर्ल असणारी मी आज समाजासाठी एक आदर्श ठरले होते. एक रात्री अमोलने माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला, मीरा, तू मला एक नवीन स्वप्न दिलंस. आता मी माझ्या आयुष्यात कधीही खोटं बोलणार नाही. ही माझी शपथ आहे. तेव्हा मी हसून म्हणाले, अमोल, आपला लढा तर खोटेपणाविरुद्धच होता ना. मग आता फक्त खरं आणि खरंच राहणार. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.